पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय बाई आवार आहे केवढा तो गारठा। एवढ्या गारठ्यातून कोण बाहेर पडेल? नाही नाही, आमच्या यांच्याशिवाय तर कोणी नाही। आधीच एकटीला मला भीती वाटते, त्यातून हे कुठे गेलेस? अगं बाई, अरे बापरे, असे श्रीराम रक्षास्तोत्र मंत्रस्य कौशिकऋषी श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टुपचंद सीता शक्ती पाणी पाणी मिळेल। बळवंतराव, काय बघताय? किती वेळा बघणार आहात? झाली सगळी पाहणी करून। तसे नाही हो, उद्या यायचो आणि जाणवायचंय काय ते राहून गेले म्हणून। बळवंतराव, मी स्वतः तीनदा पाहणी केली। पटसंख्या आहे, नोंदवही आहे, फळा आहे, मुलांसाठी पाट्या खडू आहे, इतर सर्व सामग्री आहे। हे बघा, आणि हे दौत वगैरे इथे काय हो, काय झालं आगरकर? ठेच। बळवंतराव, आपलं कुठलंही कार्य ठेच लागल्याशिवाय पूर्ण होत नाही। जमिनीची ही अशी गत असेल तर यावर सतरंजी घालून देखील विद्यार्थ्यांची योग्य सोय होणार नाही। त्यासाठी निराळाच पर्याय काढायला हवा। म्हणजे काय, शेणाने सारवून सपाट करायला हवी जमीन। सारवणार? अहो, आता या वेळेला गडी कुठून मिळणार आहेत? गडी आपले घरचे कार्य, आपणच गडी। मी सारवतो पटकन जमीन, आलोच। उत्तम, चला चला नव्हे, मी जाणार आहे, तुम्ही इथेच थांबणार आहात। अहो पण नाही, शेणात हात घालून आणखीन थंडी नाही का वाढेल तुमची? दमा पळावू शकतो। काही होत नाही मला, चला। झाले, या माघारी परत। ऐका, एक लक्षात घ्या, 4 महिन्यांनंतर येणारा शिक्षक तब्येत खालावली म्हणून आणखीच उशिरा आला असे मला व्हायला नकोय। असं काय होत नाही, ऐका माझं, चला। तुम्ही माझे ऐका। बळवंतराव, हो, शांत बसा इथे आणि माझ्यासोबत चांगल्या गप्पा मारा। अहो, नको। या बरं, अहो, बसा खरंच. बसा 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 बसा। बळवंतराव, या या या। मी आलोच। बळवंतराव, ज्या निष्ठेने कार्य घडत आहे, मला खात्री आहे क्रांती घडल्या वाचून राहणार नाही। क्रांती घडल्या वाचून राहणार नाहीच, पण त्याची सुरुवात शेणाने सारवून करूया। आलोच। झटक्यात झाला का नाही? हे घ्या पाणी। असे काय बघता? मायेचं माय रे ग तुझ्या डोळ्यात, इतके शांत समाधानी डोळे माऊलीचे। नाव काय? यशोदा। नावाला साजेशी मूर्ती आहे ग तुझी। तुम्ही कोण? नाही, म्हणजे मी तुम्हाला ओळखले नाही। मी नुकतीच राहायला आले आहे इथे, आणि नवीन कोणी दिसलं की मला भयाचं वाटतं। मला घाबरू नकोस ग, जानकी नाव माझं।
मी कोणाचं काय वाईट करणार? दैवाने जिचे हाल हाल केलेत ती दुसऱ्याचे काय हाल कर. अहो, असं का बोलता? तुमचं घर तुझ्याच एवढी होते ग मी. संसाराची स्वप्ने बघायला नुकतीच सुरुवात केली आणि तेवढ्यात कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. तेव्हापासून पांढरं कपाळ घेऊन या हलवणात बसले मी. आता याची सोबत मेल्यावरच सुटणार. कुंकवाचा धनी नसला ना की कुत्र सुद्धा हाल विचारत नाही, हे खोटं नाहीये. घरच्यांनी घातलेल्या तुकड्यावर दिवस ढकलले मी, पण आज माझ्या धीराने बाहेर काढलं. म्हणजे घराबाहेर उघड्यावर पडले ग मी. अंधाऱ्या खोलीतून बाहेर पडायची कधी मजलच मारली नाही. मला इथे राहू दे. मी कुठे जाणार? काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. हे असं नका करू. मी रात्रभर झोपेन इथे आणि उजाडताच निघून जाईन. खरंच. गोपाळराव आगरकरांचंच घर ना? हो, त्यांचंच घर. तुम्ही यशोदा वहिनी असाल? हो. मी काशीनाथ, बाळटिळकांचा लहान भाऊ. या ना, आत या ना. ते वहिनींनी डबा पाठवला आहे. उकडीचे मोदक आहेत. हो का? तुम्ही बसा, मी पाणी देते. घ्या ना. अहो, घ्या घ्या म्हटलं ना. वाह, पाहिलेत गोपाळराव? झटक्यात जमीन सारवून सपाट झाली सुद्धा. झटक्यात? अहो, मध्यरात्र होऊन गेली, उत्तरात्र होण्याची वेळ आली. खरंच की पौषातील पंचमीचे हे चांदणे कायम लक्षात राहील असे वाटते. हा उत्तर रात्रीचा चंद्र आपल्याकडेच निरखून पाहतोय. आणि चांदण्यांना सांगत असेल, बघा सारे जग निद्राधीन झालेले असताना हे वेडे युवक काय करतायत म्हणून. हे वेडे युवक उद्याची सोनेरी पहाट निर्माण करतायत. चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो तशी आपल्या कार्याची महती हळूहळू समाजाला समजायला हवी. आजवर दिले गेले नाही असे आधुनिक अद्ययावत शिक्षण आपण देऊ. अशी पिढी घडवू जी शास्त्रशुद्ध प्रकारे विचार करेल. माझ्या डोक्यात योजना पक्क्या आहेत. कुठल्याही मुलाला आपल्या देशाच्या, आपल्या भूमीच्या भूतकाळाबद्दल खेद वाटता कामा नये. उलट अभिमानच वाटायला हवा.
त्याच्या मनात स्वतःबद्दल स्वाभिमान असायला हवा, त्याचे भविष्य उज्ज्वल आहे असा विश्वास त्यास वाटायला हवा. स्वातंत्र्याची बीजे आपण रोवू त्याच्या मनात. नव्या युगाची कास धरणारी पिढी निर्माण करू आपण. पण बळवंतराव, चिंता एकच आहे. लग्नाची सर्व तयारी झाली आहे आणि वधूच नाही असं नको व्हायला. मुलं येतील ना उद्या? येणार, मुलं येणार म्हणजे येणार, माझा ठाम विश्वास आहे. माझं अंतर्मन मला सांगतंय मुलं येणार. गोपाळराव, आता हा शकून म्हणावा की अपशकून? तुझ्या जागेपणी मला तुला वेळ देता येत नाही आणि तू निजल्यावर माझं येणं तुला जाणवत नाही. इतकी सोचतेस, चिडतेस माझ्यावर, तरी गप्प राहतेस. आपल्या बाळाला गोष्ट सांगताना हेच सांगशील ना की त्याच्या वडिलांनी त्याच्या आईची कधी काळजी केलीच नाही, त्यांनी साधा वेळ देखील दिला नाही, ना आईला ना बाळाला. असेच जाणार वाटतं. तू झोपली नव्हतीस? बाबांना म्हणावं आम्ही आईला अजिबात झोपू देत नाही. आणि हे काय, शाळेचा पहिला दिवस ना आज, आणि बाबा जुनेच कपडे घालून जाणार. मग काय करावे? बाबांना म्हणावं फडताळात त्यांच्यासाठी कुणीतरी नवी भेट ठेवलीये, ती पहा. भेट? मामी? आता हे कशासाठी? आता कौतुक करायचं ठरवलं तरी तुमची तक्रार आहेच. आणि काल किती वाट पाहिली आम्ही. हो ना रे? काय झालं? अहो हे सावकाश मामी, झाले काय मला सांग बरं. अहो बाळ लाथ मारता यातून. नक्कीच तुमची तक्रार करत असणार. तू आपल्या बाळाकरवी सगळ्या तुझ्या तक्रारी मला सांगतेस, मला समजते बरं. पण एकच सांगतो, कितीही काहीही झालं तरी आपल्या बाळाला मी माझ्यावर कधीही रुसू देणार नाही. काय भामी, आज या शाळेच्या पहिल्या दिवशी तू माझ्यासोबत आहेस याचा मला फार आनंद आहे. कारण मी आज जो काही ताठ उभा आहे त्याचा कणा तूच आहेस. अहो मी आहेच नेहमी सोबत. आणि सावलीने प्रत्येक वेळेला दिसायलाच हवं असं नाही ना. आणि बरं का, आज शाळेचा पहिला दिवस जरी असला तरी आमच्या बाळाकडे वडिलांनी दुर्लक्ष करता कामा नये. हा, नाहीतर मग पुन्हा लाथ. कठीण आहे बुवा. अहो तुम्हाला उशीर होतोय ना, जा बघू लवकर जाऊन या. उशीर तर होतोच आहे भाभी. मी माझ्या दोन्ही आपत्त्यांसाठी खूप आनंदी आहे, खूप. असे आहे तर सगळे. मला असं वाटतं जानकी काकू तुम्ही मी इथे तुमच्या ओसरीत पडून राहणार नाही. एक रात्र ठेवून घेतलं इतके उपकार पुरे. उपकारांची भाषा का करता काकू?
माणूस म्हणून आतापर्यंत जे करायचं होतं ते केलं आणि आता अजून करू नका. एकदा आश्रित राहून हाल सोसलेत, पुन्हा नको त्या नरक यातना. पण मग आम्ही देखील असंच वागू का तुमच्याशी? झाडाला फुलं येणं बंद झालं की माणसं पाणी घालायचं थांबतात. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, हक्काचे पैसे कमवायचे, मानाने जगायचे, मिंद होऊन नाही. मग जगायचंच कशाला? ताक बोललात काकू. हाच मंत्र हवा प्रत्येकाच्या जगण्याचा. नाहीतर काय, हातपाय खमकेत, हाताला चव आहे, खानावा काढीन. खानावर? अगं बाई, उत्तम. मूल नसलं म्हणून काय झालं, आईचं काळीज आहे मला. आता कितीतरी मुलं परगावून येतात, नव्या कचेऱ्या झाल्यात, दूर दूरहून माणसं नोकरीसाठी येतात, सगळे काही वारावरच जेवतात. शक्य आहे का ते? मी सगळ्यांना जेवू खाऊ घालीन, ते देतील ते पैसे घेईन. जगण्याला काहीतरी अर्थ राहील. बघितलंस, मनुष्य जेव्हा स्वतः हाल सोसतो तेव्हाच पोट तिडकीने उभा राहू शकतो. मला काही त्यातले कळत नाही, पण हे सर्व वाटते तितके काही सोपे नाही ना. केल्याशिवाय कळणार आहे का? आणि नाही चाललं तर काय होईल? असं काय होतं बुडायला? आयुष्याने खूप धीट बनवलंय तुम्हाला. असं प्रयोगशील हवं प्रत्येकाने. काकू, आम्ही देखील एक प्रयोगशील शाळा सुरू करतोय. त्याचे भवितव्य माहित नाही अजून, पण आमचा जीव गुंतलाय त्यामध्ये आता. शाळा? ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने सुरू केली होती तशी? त्यावेळी काय उच्छाद मांडला होता लोकांनी. पार जगणं मुश्किल केलं होतं बिचाऱ्यांचं. तुम्ही सांभाळू ना. अहो काकू, आता शिक्षणाचं महत्व समजतंय लोकांना, आणि त्या गोष्टीला 30 वर्ष होऊन गेली. छे, आपलं घर म्हणून ज्यांना कवटाळलं त्यांनीच कुजवलं. त्याच वेळेस शाळेत गेले असते ना, तर आज अशी ही पहा झाली नसती माझी. काकू, मनुष्य जेव्हा इथून जागा होतो तेव्हाच त्याचा सूर्योदय होतो. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही आमच्या शाळेत येऊ शकता. छे बाई, काय बोलतो तुझा नवरा? छे, आता शक्य आहे का ते? अहो, आज शाळेचा पहिला दिवस आहे ना, उद्घाटनाला निघायला हवं. चला येतो. सांभाळून जा. शास्त्री बुवा, हे घ्या, हा धूप लावूया, म्हणजे संपूर्ण वास्तू अगदी देवघराचं रूप येईल. बाकी तयारी उत्तम झाली बरं. हो. वा. काय हो बळवंतराव, हे बघितलं तर सकाळी सगळी जमीन सारवलेली होती. काही विचारू नका. काल रात्री मी आणि गोपाळराव इथे वर्गाची पाहणी करत होतो, आणि अचानक जाणवलंय की जमीन खडबडीतच आहे, सपाट झालेली नाही. म्हणून आपली सारवून टाकली. अहो पण मला तसं कळवायचं ना, मी इथे मजूर उभे केले असते ना. काही हरकत नाही, काम फत्ते झाले ना, ते महत्वाचे. बरं, मुहूर्ताची वेळ समीप आलेली आहे. वा, आगरकर बुवांना रात्रीच्या थंडीचा त्रास झालेला नसला म्हणजे मिळवले. आपण वाईट विचार करायचा नाही. आपल्या शाळेचा आज पहिला दिवस आहे. बघा, शाळेला भरघोस प्रतिसाद मिळतो की नाही. आपली पत्रके घरोघरी पोहोचली देखील आहेत. जिथे पत्रकं नाही पोहोचली तिथे वैयक्तिकरित्या जाऊन माणसांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. अगदी अगदी. हे तर आपले पत्रक आहे. हिम्मत कशी झाली रे? मगाचपासून बघतोय, इथे एकही विद्यार्थी येताना दिसत नाहीये. अरे हो, आणि इथे हे दोनच शिक्षक. हे शिकवणार कुणाला
या रिकाम्या भिंतींना? हो, जाहिराती देऊन दर्जा मिळत नसतो. आडातच नसेल तर पोहरात येणार कुठून? हा दगड तुमच्या माथी मारतो मी. बळवंतराव शांत शांत. ही शाळा आहे, शक्ती प्रदर्शन करायला ही तुमची तालीम नाही. अहो आजन्म लक्षात राहील. जपून ठेवू तुमची ही दाद. तुम्ही लाख दगड मारले तरी आम्ही ती फुले म्हणूनच गोळा करू. वाटेत ठेचा लागतील, रक्त येईल, परंतु आमचा प्रवास थांबणार नाही. कारण आमचा मार्ग सत्याचा आहे, प्रगतीचा आहे. आज आमच्यावर दगड फेकलाय, उद्या आमच्या दिंडीत वारकरी म्हणून सहभागी होणार आहात. शब्द लिहून घ्या माझा.